नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो केव्हा येणार आहे? लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता हा आज जमा होणार आहे। तर ही आनंदाची अशी बातमी आहे। तर जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून। तर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। तर बघा, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलै अंतर्गत लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती। या अंतर्गतच आता राज्यातील जवळपास 2.74 करोड महिला याचा लाभ घेत आहेत। परंतु आता काही पात्रता आणि निकष लाडकी बहीण योजनेमध्ये वाढलेले आहेत। त्यामुळे या नियमात आता न बसणाऱ्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता हा मिळणार नाही आहे। तर मग आता कोणत्या महिला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही यांची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आजपासून वितरित होणार आहे आणि यासाठी जवळपास महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी निधी मंजूर केलेला आहे। त्याचप्रमाणे या महिन्यातच कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत? सरसकट सर्वच महिलांना मिळणार नाहीत। तर काही महिला ह्या अपात्र होणार आहेत। 4 चाकी त्यांच्याकडे आहे। त्याचप्रमाणे काही महिला ज्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतील, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पत्नी असतील किंवा सरकारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महिला, असे भरपूर काही निकष असणाऱ्या महिलांना अपात्र ठरणार आहे। त्यामुळे सरकारकडून आता नवीन यादी जाहीर झालेली आहे। राज्यातील लाडक्या बहिणीसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे। यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत। दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे। तर आता अनेक महिला ह्या अपात्र ठरण्याची शक्यता सुद्धा आहे। लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे? तर बघा, पण आता उद्यापासूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। डिसेंबर अखेर 2,46 लाख महिला लाभार्थी होत्या। त्यातील 5 लाख महिला ह्या अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेरीस 2,41 लाख लाभार्थी महिला होते। मात्र अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही आहे। यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्यातील लाडक्या बहिणी जानेवारीचा हप्ता मिळाल्यानंतर आता फेब्रुवारीचा सुद्धा आता हप्त्याची वाट बघत आहेत। तर याबाबतच एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। 9 लाख महिलांची या योजनेतून नावं कमी करण्यात येणार आहेत का? तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे। यापूर्वी 5 लाख महिलांची नावे कमी करण्यात आलेली होती। तर आता नव्याने सुद्धा आता काही महिलांची नावे कमी करणार आहेत। मो शेतकरी योजनेचे जे लाभ घेत आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेणाऱ्या महिला आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। तर आता या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार। तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत। दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे। वाहन असलेल्या 2.5 लाख महिला आहेत, त्यांनाही यातून वगळण्यात आलेलं आहे। सोबतच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला आहेत, त्यांनीही पैसे परत करायला सुरुवात केलेली आहे। तर आता 21 आणि 65 वयोगटातील महिलांना मिळतात 1500 रुपये। तर राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली होती। या योजनेअंतर्गतच महिलांना दर महिन्याला 1,500चा लाभ दिला जातो। 21 ते 65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे आणि त्याच्यानंतर त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात। अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। तर लवकरच आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार आहे आणि कोणत्या महिला अपात्र ठरणार आहे ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे। तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।